अधिकारी सकपाळ काका, शिरोडकर साहेब, त्यानंतर आंबे भालेराव साहेब आणि अध्यक्ष साहेब, बंगाली काका, पंडितजी, सर्व कर्नल साहेब, त्याचप्रमाणे अधिकारी काका आणि सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ असे सर्व मंडळी ज्यावेळेला आपण अनेक भाषणांची सुरुवात आपण प्रार्थना करतो. ओम भद्रम कर्णेमि शृणुयाम देवा भद्रम पक्षेमाशर्भीय जत्रा स्थिरे रंगे अस्तुष्टे व्यशेमं देवहितं यदायु. ओम स्वस्तिनो इंद्रो वृद्धशवा स्वस्तिनो पूषा विश्ववेदा स्वस्तिनो नक्षत्रो अरिष्टनेमी आणि स्वस्तिनो बृहस्पती ददा. आपल्या सर्वांना की हे देवा मला जे डोळे चांगले दिलेले आहेत त्याने मला चांगलं पाहायला मिळते, ह्या कानाने मला देवा मला चांगलं ऐकायला मिळते. माझं हे जे सुदृढ शरीर आहे देवा ते तुझ्या भक्तीमध्ये सदैव रममान असू दे. तुझी सेवा माझ्या हातून होऊ दे. पराक्रमी इंद्र माझे रक्षण करू. त्याचप्रमाणे सर्वांची संकटे दूर करणारा गरुड पक्षी सर्वांची संकटे दूर करू. तळपता सूर्य आमचे कल्याण करू. आणि त्याचप्रमाणे देवांचे गुरु बृहस्पती हे आमच्या आरोग्याची काळजी घेऊ आणि आमचं आरोग्य आणि सर्वत्र शांती लाभू. तर अशा प्रकारे आपण ज्या वेळेला ह्या वर्षानुवर्षी आपण हे जे श्लोक म्हणत आहोत, मंत्र म्हणत आहोत, त्यातून आपण आपल्या देवाविषयी आणि आपल्या ह्या शरीर धर्माविषयी आपण सर्वजण अनभिज्ञ आहोत. आपण सर्वजण ते सांगत असतो देवाला, पण अनेक वेळेला आपल्या विचारांपासून आपण काहीतरी थोडं दूर लागतो. तुम्ही सर्वांनी आज मला खरोखरच 66 वर्ष पूर्ण झाल्याच्या ज्या शुभेच्छा दिल्या. मला पहिल्यापासून गद्यही आवडायचं, पद्यही आवडायचं, आता हळूहळू तुमच्या त्याने मध्येही आवडू लागलं. तुमच्या पिकनिकला माझ्या दरम्यान तुम्हाला खरोखर मला खूप कौतुक वाटतं. ह्या कट्ट्याचं अचंबित करणारा कट्टा आहे. ज्या वेळेला मी जवळजवळ 90च्या आसपास पोचलेले कर्नल साहेबांना कर्नल साहब को देखता हूँ कि वो ऊर्जा है, वो जुनून है, वो पैशन है उनका कि कुछ ना कुछ नई बात मैं बताने का. मैं उनको दिल से शुक्रिया करता हूँ कि ऐसे उनके रियली में उसके लिए काबिल तारीफ है. दुसरी बात है अधिकारी काका, तेही ह्या वयामध्ये अत्यंत 80व्या वर्षामध्ये पण असताना खरोखरच अनेकांचं सिनियर सिटीजन कार्ड असो, बाकीचे सिनियर असो, आपापल्या परीने त्यांचे कॉन्टॅक्ट्स वापरून सर्वांना मदत करत असतात. आणि उद्याने सकाळी मला खूप त्याचा हेवा वाटतो की दोघं काका आणि काकी दोघेही राऊंड मारतात. सकाळी 4 राऊंड, संध्याकाळी 4 राऊंड. मग या त्यांच्या खरोखरच या गोष्टीला खरोखर सर्वांनी टाळ्या वाजून दाद दिली पाहिजे. आपण ते करू शकत नाही. आपण 60-65 आहोत. आपल्या तर त्यांच्या त्या इथून केला. दुसरी गोष्ट म्हणजे सकपाळ काका, सकाळपासून काकाही इतकी वर्ष त्यांनी अनेक अशा संस्था घडवल्या, मुलांना शिकवून दिलं. त्यांनी सगळे आपण सर्व जाणतात. त्यांच्या ऊर्जेलाही त्यांच्या आजच्या कार्यकर्तृत्वालाही सलाम. त्याचप्रमाणे आम्ही शिरोडकर साहेबांना अनेक काही वेळेला ज्यावेळेला सेक्रेटरी होते त्यावेळेला अनेक गोष्टी आपल्याकडे अशा झाल्या की काही वेळेला खरोखरच ते काही किस्से असे झाले, पण त्यांनी स्वतःचं तोड ढळून न देता ती परिस्थिती निभावली आणि कट्ट्यावरचं वातावरण चांगलं ठेवलं. तर अशा तऱ्हेने त्याचप्रमाणे गाणी, त्यामुळे इतर किस्से सांगणे याच्यामध्ये ते पुढे असतात. आणि अनेक वेळा ते आपापल्या ज्या काही कार्यक्रमांच्या पुढे न्यायचा प्रयत्न करतात. आणि भालेराव साहेब काय म्हणणार माझा मगाशी काय म्हणतात की भालेराव हे फक्त आडनाव नाही, तर तो एक दर्जा आहे. आणि आपल्या सर्वांना त्यांच्यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे बस हे सर्वांना मिळो ती देवाकडे मी प्रार्थना करतो. पंडित साहेबांना भेटण्यासाठी लोक उलटी चालली जातात. कुलकर्णी साहेब स्वतः सांगितलं त्यांनी की आम्ही यांच्या विचाराने आम्ही भारित झालेलो असतो आणि ते विचार ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक असतो. त्यांची देवावरची निष्ठा आणि कामाविषयीची सच्चेपणा
सोसायटीचं काम खूप ते अगदी घरातल्या कामासाठी करतात. मला फार अचंबित करणारी गोष्ट वाटते आणि त्याचं त्यांना सलाम. त्याचप्रमाणे आपले आमचे व्याही चेतांबे साहेब आणि हे दारडे साहेब हे दोघंही या कट्ट्यावर काही कमी पडू न येता अगदी मनापासून सर्व आणलेल्या इथल्या साहित्यांचं समान वाटप करतात. त्याच ऊर्जेने, त्याच उत्साहाने आणि या गोष्टीबद्दल आणि त्याचप्रमाणे कार्यक्रम पुढे नेण्यामध्ये ते मदत करत असतात. स्वतःच्या यामध्ये बरोबरच म्हणजे सर्वांना सहकार्य घेऊन, सर्वांचे सहकार्य घेत, कोणाचंही मन न दुखवता हे दोघेही काम करतात. आणि बंगाली काका वय वर्ष 80च्या आसपास आहे. डेप्युटी जनरल मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडिया. ते पुण्याला गेले की न विसरता आमच्यासाठी काही ना काही खाऊन घेऊन येतात. आजही बरोबर आणि त्या खाऊची ना वाढ आज आम्ही इतरांची वाकायवडे खाली आम्ही वाट बघत सगळे पुतणे वाट बघतात का मंडळी. 15 डिसेंबरला माझ्या मुलीचं लग्न झालं आणि त्या लग्नामध्ये आपण सर्वांनी जो उत्साह दाखवला, आपण सर्वांनी आवर्जून एक गाडी बुक करून त्याप्रमाणे सर्वांनी येऊन शुभाशीर्वाद दिले आणि माझ्या कार्यक्रमाने शोभा वाढवली. त्यावेळेला मी तुझे आभार मानले. आजही पुन्हा मला त्या गोष्टीचे आभार मानायचे वाटतात. कारण ते सर्व मंडळी इतका प्रचंड उत्साहाने येणं आणि आपली रोजची नित्य कर्म बाजूला करून ॲडजस्ट करून येणं आणि एक जवळजवळ पाऊण एक दिवस त्यांनी घालवला. त्यामुळे खरोखर तुमचं हे प्रेम कौतुकास्पद आहे. खरोबर मी खरोखर ऋणी आहे. मला कधी थोड्याशा कविता येतात. आपल्याकडे आरसेमध्ये खूप रिटायर झालेले लोक आहेत ना, ते सर्वांना मी कविता लिहिल्या. प्रत्येकाला असे लॅमिनेटेड कॉपी दिली आणि सगळेजण आम्ही जनरल मॅनेजरपासून ते खाली आम्ही लेबरपर्यंत सर्वांना लिहिल्या आणि प्रत्येकाला अरे हे गुण माझ्याकडे कोणीतरी पाहिले, कोणीतरी हे गुण माझ्या अधोरेखित केले. या गोष्टीवर लोकांना खूप बरं वाटलं आणि बरोबरच त्यांनी त्याप्रमाणे त्यांचे चांगुलपणा दाखवण्यामध्ये आपल्याला नकारार्थी आपण खूप माणसं होतो, पण एखादा चांगुलपणा तर मी राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरमध्ये होतो 1980 ते 2019 पर्यंत काम केलं. माझे काही दिवस मी केमिकल प्लांटमध्ये काय केलं, काही वेळेस मी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काय केलं, सर्व ठिकाणी बऱ्याच ठिकाणी गेलो. हळला पण आमच्या इथे जात होतो आणि मला या संपूर्ण कारकिर्दीमध्ये तिथेही मी स्किट्स करायचो. 15 मिनिटाची स्किट्स जे आपण आता हास्यकरे वाटतो तशा मी करायचो, दिग्दर्शित करायचो. छोटीशी भूमिका करायची, इतरांना मोठी द्यायचो आणि बक्षिसे मिळत आम्ही. काव्य स्पर्धा असायच्या, अनेक विषयांवर असतील मला माहिती आहे. तर या सर्व ह्याच्यानंतर आजही आपली आपली सर्वांची सगळे बरोबर विचार आहे. आता आपण शिवाजी महाराजांचं जे मंदिर झालेलं आहे त्याचं दर्शन करण्यासाठी जाणार आहोत. त्यांच्याविषयी फक्त मी सगळ्यांना खूप त्याच्याविषयी माहिती एकच त्यांच्या अनेक त्यांनी जे मंत्रिमंडळ गेलं